नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. शिक्षकांसाठी एक महत्त्वपूर्ण विषय असतो की RTE 2009 या संदर्भात माहिती असणं आवश्यक असतं. TET परीक्षा असेल किंवा भविष्यात होणारी केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा असेल, यासाठी या कलमांची माहिती असणं गरजेचं आहे. तर मी या RTE 2009ची जी कलमं आहेत ही आपल्याला थोडक्यात या ठिकाणी स्पष्ट करणार आहे. तर RTE 2009मध्ये एकूण 38 कलम आहेत. ते कलमांचं शीर्षक कलम निहाय खाली दिलेलं आहे. त्याप्रमाणे जसं 1 नंबरचं कलम आहे, संक्षिप्त नाव विस्तार आणि प्रारंभ RTEच्या यातच करण्यात आलेला आहे. कलम क्रमांक 2मध्ये RTE 2009 अंतर्गत ज्या महत्त्वपूर्ण व्याख्या आहेत त्याचं या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. कलम क्रमांक 3 मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. नंतर कलम क्रमांक 4 की वयानुरूप थेट प्रवेश. तर वयानुरूप प्रवेश हा RTEचा महत्त्वपूर्ण कलम 4मध्ये देण्यात आलेला आहे. कलम क्रमांक 5 दाखला हस्तांतरणचं कलम महत्त्वपूर्ण कलम आहे, ज्याच्यात RTE नंतर इयत्ता 8वी उत्तीर्णनंतर दाखला हस्तांतरण असेल किंवा तत्पूर्वीच्या दाखला हस्तांतरण याचा समावेश केलेला आहे. कलम क्रमांक 6 शाळा स्थापन करण्यासंदर्भातचं कलम आहे. कलम क्रमांक 7 आर्थिक आणि इतर जबाबदाऱ्या याच्यात देण्यात आलेल्या आहेत की कलम क्रमांक 7मध्ये या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या आणि आर्थिक बाबींचे संबंधित स्पष्टीकरण आहे. कलम क्रमांक 8 शासनाची कर्तव्य काय असतील RTE अंतर्गत ते दिलेली आहेत. कलम क्रमांक 9मध्ये स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्ये देण्यात आलेली आहेत. कलम क्रमांक 10 माता पिता व पालक यांची कर्तव्यसुद्धा दिलेली आहेत. कलम क्रमांक 11 शाळापूर्व शिक्षणाची तरतूद याच्यात मांडलेली आहे. कलम क्रमांक 12 शाळांची जबाबदारी काय असेल ते सुद्धा निश्चित करण्यात आलेलं आहे. कलम क्रमांक 13 प्रवेश फी व चाचणीची पद्धत काय असेल हे सुद्धा स्पष्टीकरण याच्यात दिलेलं आहे. कलम क्रमांक 14मध्ये प्रवेशासाठी वयाचा पुरावा काय ग्राह्य धरण्यात यावा त्या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. कलम क्रमांक 15 प्रवेशास नकार संदर्भात आहे की प्रवेशास नकार दिला तर काय होऊ शकतं, कशा प्रकारे शाळेवर कारवाई होऊ शकते हे संबंधित कलमात म्हटलेलं आहे. कलम क्रमांक 16मध्ये मागे ठेवण्यास आलेल्या आणि निष्कासनास प्रतिबंध ठेवण्यात आलेला आहे. कलम क्रमांक 17मध्ये शारीरिक शिक्षा आणि मानसिक त्रास प्रतिबंध आहे. हे सर्वात महत्त्वपूर्ण कलम आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा बरेच निर्देश दिलेले आहेत. कलम क्रमांक 18 शाळा स्थापनेस मान्यता देण्यात आलेल्या संदर्भात माहिती दिलेली आहे. कलम क्रमांक 19मध्ये शाळेसाठी मानके आणि निकष हे निश्चित करण्यात आलेले आहेत की भौतिक सुविधा असतील किंवा अन्य सुविधा कशा असाव्यात या संदर्भात सविस्तर आहे. कलम क्रमांक 20मध्ये अनुसूचीमध्ये सुधारण्याचा अधिकार संदर्भात स्पष्टीकरण आहे. कलम क्रमांक 21 SMC शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना असेल, कार्य असेल, जबाबदाऱ्या याच्यात निश्चित करण्यात आल्या आहेत. कलम क्रमांक 22मध्ये शालेय विकास योजना संदर्भात माहिती दिलेली आहे. कलम क्रमांक 23मध्ये शिक्षक नेमणूक अर्हता आणि अटी आणि शर्ती हे निश्चित करून दिलेले आहेत. जो TET उत्तीर्ण होण्याच्या संदर्भात हे कलमात महत्त्वपूर्ण बाब आहे. कलम क्रमांक 24मध्ये शिक्षकांची कर्तव्ये दिलेली आहेत. कलम क्रमांक 25मध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्याचं काय प्रमाण असेल हे निश्चित करून दिलेलं आहे, जसे की इयत्ता 1ली ते 5वीसाठी एका 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक. कलम क्रमांक 26मध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरणे या संदर्भात सविस्तर आहे. कलम क्रमांक 27मध्ये शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध दिलेला आहे. कलम क्रमांक 28मध्ये खाजगी शिकवणी प्रतिबंध या संदर्भात सविस्तर दिलेला आहे. कलम क्रमांक 29मध्ये अभ्यासक्रम आणि मूल्यमापनासंदर्भातल्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. या अभ्यासक्रम मूल्यमापन कोणी करावं तर या संदर्भात SCRT किंवा NCRTच्या जो संदर्भित माहिती आहे ते यात देण्यात आलेली आहे. कलम क्रमांक 30मध्ये परीक्षा आणि पूर्तता प्रमाणपत्र हे निश्चित करून दिलेलं आहे. कलम क्रमांक 31मध्ये बालकाच्या हक्काचं संरक्षण हे दिलेलं आहे. कलम क्रमांक 32मध्ये गाऱ्हाणे दूर करण्यासंदर्भात कशा प्रकारे प्रक्रिया असेल हे निश्चित करून दिलं आहे. कलम क्रमांक 33मध्ये राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना आणि कलम क्रमांक 34मध्ये राज्य सल्लागार परिषदेची स्थापना निश्चित करून दिली आहे. कलम 35मध्ये निदेश देण्याचा अधिकार. कलम क्रमांक 36मध्ये खटला चालवण्यास पूर्व मंजुरी. कलम क्रमांक 37मध्ये सद्भावनापूर्वक कारवाई संरक्षण आणि कलम क्रमांक 38मध्ये समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार. हे महत्त्वपूर्ण 38 कलमांवरच RTE 2009 आधारित आहे आणि संपूर्ण जी व्यवस्था आहे या संदर्भात सुरू आहे. आपल्याला एक शिक्षक म्हणून, क्षेत्रीय अधिकारी म्हणून माहिती असणं आवश्यक आहे, म्हणून आजचा व्हिडिओ RTEच्या कलमांवर आहे. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आपले मनापासून धन्यवाद. आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. आपले पुनश्च एकदा धन्यवाद.